लालबाग परळ पदाधिकारी सुधीर साळवींना सचिवपदी बढती मिळाली आहे। सुधीर साळवींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। दरम्यान लालबागचे कार्यकर्ते म्हणजे कट्टर शिवसैनिक असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय। मुंबईमध्ये काँग्रेसने मोबाईल ॲपचं अनावरण केलेलं आहे। युवक काँग्रेसने मोबाईल डिजिटल सदस्य नोंदणीसाठी IYC मोबाईल ॲपचं सुरू केलेलं आहे आणि आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या वतीनं पक्ष बांधणीसाठी सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे। इंदापूर तालुक्यातील अंतुर्णे येथील यात्रेमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंनी ग्रामदैवत श्री हनुमंताचं दर्शन घेतलंय। त्यानंतर त्यांनी यात्रेतील खेळण्यांच्या दुकानांना भेट देत लहान मुलांना खेळणी वाटप केली। तसंच उपस्थित महिलांना देखील दैनंदिन उपयोगी वस्तूंचं वाटप केलं। जळगाव तालुक्यातल्या नशिराबाद ते मलकापूर रस्त्याचं भूमिपूजन सोहळा पार पडला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। तसंच यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा पार पडला। जनता युवा मोर्चाचे न्यायमूर्ती भूषण गवई आता देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत। गवईंना 6 महिन्यांचा कार्यकाळ दिलाय। ते देशाचे 52वे सरन्यायाधीश असून 14 मे रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक कॉलेजचा पदवीदान समारंभ मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये पार पडला। पदवीदान समारंभापूर्वी सावे यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळेला साई मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी अतुल सावे यांचा सत्कार केला। आमच्या अर्थ खात्याच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे केल्याची माहिती मिळते आहे। यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदे आणि आपले चांगले संबंध असून शिंदेंना काही तक्रार असल्यास ते आपल्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोलतील असंही अजित पवार म्हणाले। रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करा असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना दिलेत। कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी तातडीनं मोहीम सुरू करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। बारामतीच्या बोरकरवाडी तलावमध्ये जनाई शिरसाई योजनेचं पाणी सोडण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं। शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। शेतकरी समृद्ध व्हावा ही सरकारची भूमिका असून वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करू असा विश्वासही राठोडांनी व्यक्त केलाय। सांगलीमध्ये अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे। सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीनं जनआंदोलन उभारण्यात आलंय। पंतप्रधान मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे तक्रारी पाठवण्यात येणार आहेत। पुढील 8 दिवस शहरातल्या ठिकठिकाणी विशेषतः पूरपट्ट्यातल्या भागांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे। गडचिरोली पोलीस दलाने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी विपश्यना परिचय आणि ध्यान शिबिराचं आयोजन केलं। 102 नक्षलवाद्यांनी विपश्यना आणि ध्यान साधनेचे धडे घेतले। समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवलाय। मुंबई ठाणे जिल्ह्यातील लोकल प्रवाशांसाठी गारेगार बातमी आहे। वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावर आता 14 अतिरिक्त एसी लोकल सुरू केल्या जाणार आहेत। 16 एप्रिल पासून सोमवार ते शनिवार आता 66 ऐवजी 80 एसी लोकल धावतील। मात्र एसी लोकल सध्याच्या नॉन एसी गाड्यांच्या जागी चालवल्या जातील, त्यामुळे त्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते। महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते आहिर पुलाचं काम प्रगतीपथावर आहे। केबल स्टेजच्या माध्यमातून होणारा हा पूल आकर्षक आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू होणार आहे। या पुलाची 540 मीटर इतकी लांबी असून 14 मीटर रुंदी आहे। या पुलाच्या मध्यावर 43 मीटर उंचीवर विविंग गॅलरीची रचना करण्यात आली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील कोर्टा गावामध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या मेळाव्यातून आतापर्यंत 6,500 गरीब कुटुंबातील मुलामुलींचे विवाह झालेत। प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी मदतही करण्यात आली आहे। अमरावती पोलिसांनी दाम्पत्याला मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। 30 मार्चला आरोपींनी लोणी पुलाजवळ दाम्पत्याला मारहाण करून त्यांची लूट केली होती। या प्रकरणी दाम्पत्यानं तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे। पनवेलच्या कोण भागातील भूषण लॉजिंग अँड बोर्डिंगवर वेश्या व्यवसाय सुरू होता। पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने त्यावर छापा टाकला। पोलिसांनी लॉजचा चालक, मॅनेजर आणि वेटरला ताब्यात घेतले आणि 6 महिलांची सुटका केली आहे। इथे 3 ते 4 हजार रुपयांमध्ये व्यवसाय चालायचा।
चंद्रपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी रामनगर पोलिसांनी गजाआड केली आहे। या टोळीकडून 3 दुचाकी, 2 तलवार, 1 लोखंडी पट्टी, टेस्टर असा अंदाजे 2,31,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सोलापूरच्या टेंभुर्णी इथं गॅस चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। आरोपी गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून खासगी व्यक्तींना विक्री करत असल्याचे समोर आलंय आणि या प्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरात मुलाने जन्मदात्या आईला मारहाण केली आहे। पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिल्यानं मुलाने मारहाण करत आईला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आईच्या तक्रारीनंतर मुलासह सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई एअरपोर्टवर तब्बल 6 किलो 735 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी DRIच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकवरून आलेल्या व्यक्तीला अटक केली आहे। पायातील बुटामध्ये सोनं आढळून आलंय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6,30,00,000 रुपये आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील 2 मित्रांच्या मृत्यूचं गूढ वाढलंय। दोघांनी विषारी पेय घेतल्याचं बोललं जात आहे। 10 एप्रिलला प्रज्वल नवलेचा मृतदेह सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आढळून आला होता। सोबतच त्याचा मित्र नागेश लांडगे हा बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळला होता। त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। बीडमध्ये बनावट जन्मदाखला देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 10,000 बनावट दाखले दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता। यामध्ये जन्मदाखल्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचं उघड झालंय। नंदुरबार जिल्ह्यात सागवान तस्करीवर वनविभागानं मोठी कारवाई केली आहे। धडगाव तालुक्यातील बिलगाव जंगलामध्ये नाल्यामध्ये लपवून ठेवलेली 63 सागवानाची लाकडं वनविभागानं जप्त केली आहेत। कारवाईवेळी आरोपी फरार झाले, त्यांचा शोध सुरू आहे। नंदुरबारमध्ये लाकूड तस्करांनी संपूर्ण सातपुडा वृक्ष तोड करून पोखरलाय। नागपुरात एका IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। एक महिला डॉक्टर आणि IPS अधिकाऱ्याची पहिल्यांदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती। याच दरम्यान लग्नाचं आश्वासन देऊन तरुणानं वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिला डॉक्टरने तिच्या तक्रारीत केलाय। परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या टवाळखोर तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे ग्रामीण पोलीस या टवाळखोराचा शोध घेत आहेत। तरुणांनी कॅनडातील पर्यटकाला सिंहगडावर शिव्या द्यायला शिकवलं होतं। या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील कल्याणी नगर भागातील पब सील करण्यात आलेला आहे। बजेट रूम पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पबमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। चांदवड जवळच्या राहुळ घाटाजवळ मृत कोंबड्यांचा खच साचलेला आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नागरिक संतप्त झाले आहेत। कोंबड्या अज्ञात आजारानं मेल्याची माहिती आहे। याबाबत स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यात। उरणच्या पिरवाडी समुद्रामध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर 300 मीटर अंतरावर 4 पर्यटक अडकले होते। सागर रक्षक दलाच्या मदतनीसांनी बोटीने पर्यटकांना सुखरूप वाचवलंय। चंद्रपूरच्या चिते गावातून वाघिणीच्या 3 बछड्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला यश आलंय। बछड्यांना जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते। चितेगाव जवळच एका कॅमेरामध्ये हे 3 बछडे आढळून आले। त्यानंतर या 3 बछड्यांना जेरबंद करण्यात आलंय। विहार धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा योग्य रीतीने वापर करण्याचं नियोजन करण्यात येतंय। हे पाणी भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात वळवून ते पिण्यासाठी वापरण्यात येईल। तर या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई महापालिकेने केली आहे। पंढरपूरमध्ये सांगोला तालुक्यातल्या मंगेवाडीत शेजारील शेतकऱ्यानं बोर आणि नारळीची बाग पेटवून दिली। यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या तारा जळाल्यानं शेतीचं नुकसान झालंय। यावेळेला याचा मोबदला मिळावा अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे। माढा तालुक्यातील कुर्डुवाडीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। भाजीपाला फळभाज्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। त्यामुळे शेतमालाला हमीभाव मिळवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। अर्धा तास पावसानं चांगलं झोडपून काढले। सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता। वातावरणामध्ये उकाडा निर्माण झाला होता। मात्र दुपारनंतर अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने वाकड आणि हिंजवडीमध्ये हजेरी लावली। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। आजपासून पुढील 3 दिवस सोलापुरात हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। सोलापुरातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत।
वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीमध्ये झपाट्याने घट होते. विशेषतः ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्याने घटते. काही गावांमध्ये तर विहिरी पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये तापमानात घट झाली आहे. सध्या तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र जिल्ह्यामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील धांगवडी गावामध्ये बगाड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. धांगवडी गावातील ग्रामदैवत अडबलनाथ देव्याची ही यात्रा दरवर्षी भरते. यावेळा गावातून पांडवकालीन मंदिरापर्यंत बगाड आणि पालखीची मिरवणूक काढण्यात आली. हे बगाड बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झाली. चैत्र पौर्णिमेपासून सलग 15 दिवस ही यात्रा चालते. या काळामध्ये महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. या यात्रेमध्ये खाद्यपदार्थांचं विविध वस्तू, आकाश पाळणे, मनोरंजनासाठी शेकडो दुकानं थाटली जातात. चंद्रपूरच्या देवी महाकालीची चैत्र यात्रा सुरू झालेली आहे. यासाठी 4 राज्यातून लाखो भाविक शहरामध्ये दाखल झालेत. यंदा 15 एकर परिसरामध्ये यात्रा व्यवस्थापन करण्यात आलंय. ड्रोन कॅमेऱ्यात गर्दीची विहंगम दृश्य टिपली गेली आहेत. अहिल्यानगरमधील राहता शहरामध्ये मायंबा आणि वीरभद्र महाराज यात्रेला सुरुवात झालेली आहे. यात्रेमध्ये गळवंतीला गळी लागण्याची परंपरा, यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. डफांच्या तालात काठ्यांची आणि मुखवट्यांची मिरवणूक काढण्यात येते. यावेळेला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. इंदापुरात ज्योतिबा देवाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली. यावेळेला गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. अक्कलकोटचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली. यावेळेला भव्य नंदीध्वज रथोत्सव काढण्यात आला. मिरवणूक पांढऱ्या पोशाखातील भक्त, विद्युत रोषणाई, आतषबाजी पाहायला मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावच्या केदारेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. केदारेश्वरांना तैलाभिषेक घालून यात्रेला सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर कंदलगावातून मानाचा नंदीध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. अकोल्यात पाम संडे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. 5 मार्च पासून ख्रिश्चन धर्मियांच्या लेंथ या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या पवित्र महिन्यामध्ये ख्रिश्चन धर्मीय घरोघरी कॉटेज प्रेयरचं आयोजन करतात. आज सकाळी ख्रिश्चन कॉलनीमधून झावळ्या हाती घेऊन ख्रिश्चन बांधवांनी मोठी रॅली काढली. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आहे. सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल झाल्या असून दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो.